हे हाय हॅलो नमस्ते नमस्कार. पौर्णिमा ब्लॉगमध्ये मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात माझ्या सुंदर आणि गोड मैत्रिणींनो? श्री स्वामी समर्थ. मी मी काय करते तुम्हाला दिसतच असेल. सकाळचा स्वयंपाक झाला, नाश्ता झाला. स्वयंपाकाचं काम झाल्याच्या नंतर जे मेन आणि मोठं काम असतं आणि त्याच्यातच खूप जास्त कंटाळा आणि आळस येतो, तेच काम म्हणजे झाडू मारणं, फरशी पुसणं आणि ही भांडी घासणं आणि किचन ओटा आवरणं. स्वयंपाक करणं आणि नाश्ता बनवणं हे अगदी इझी आणि सोपं पटापट होऊन जातं. पण सगळ्यात जास्त अवघड वाटणारं काम म्हणजे हे बर्तन घिसणं. बहुत कंटाळा आता आहे बाई. असो, माझी आज भांडी प्रमाणाच्या बाहेर म्हणजे खूप खूप जास्त भांडी होती. सो माझं हे पूर्ण काम त्याच्यावरच चाललं आहे. हे झाल्याच्या नंतर मला तुमच्याशी जरा थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे मी विचार करते रोज रोज आपण हे क्लिनिंग आणि हे जेवण बनवणं किंवा भांडी घासणं हे आपण थोडीच दाखवू शकतो का? नाही ना. ह्याच्यात बघणाऱ्याला पण खूप कंटाळा येतो. आणि ह्यावेळेस मी ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड करते, मी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ अपलोड करते. सो बऱ्याच बायका आहेत, ज्या मैत्रिणी आहेत, त्या असं म्हणजे त्यावेळेला त्यांची सगळी कामं होतात. मोस्टली तर होतातच. एक वाजेपर्यंत तर सगळ्यांची कामं होऊन जातात. मग त्याच्यानंतर जो फ्री टाईम असतो, तर मी असा विचार करते की माझा टेलरिंगचा कोर्स माझा पूर्ण झालेला आहे. सो मी बेसिक ब्लाऊज कटिंग टू स्टिचिंग ते ॲडव्हान्स डिझायनर ब्लाऊजपर्यंत मी व्हिडिओ त्याच्या संदर्भात अपलोड करणार आहे. सो तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जर माझ्याकडनं ब्लाऊज स्टिचिंग करायला, कटिंग करायला शिकायचं असेल, आवडत असेल, तर मला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्याकडनं शिकायला आवडेल का? आणि जर शिकायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला काय शिकायला आवडेल? एक ड्रेस जो आता मी जो वेअर केलेला आहे तो मी स्वतः स्टिच केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे ब्लाऊज. मग तुम्हाला काय आवडेल स्टिचिंग करायला? ब्लाऊज शिवायचे असतील अगोदर तर मी तुम्हाला सुरुवातीच्या त्याच्या संदर्भात त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओज अपलोड करत जाईल. आणि जर तुम्हाला ब्लाऊज नको हवे असतील आत्ता सुरुवातीला, ड्रेसेस शिकायचे असतील, जर तुम्हाला आवडत असेल, जास्तीत जास्त ज्यांची ज्याची रिक्वायरमेंट जास्त असेल त्याच्या संदर्भात नक्कीच मी व्हिडिओ अपलोड करेन आणि लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्नसुद्धा करेन. आणि मी जे स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड करणारे किंवा जे शिकवणारे ते फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत. त्याचे तुम्हाला चार्ज पे करायचे नाही आहेत किंवा ते तुम्हाला कुठला कोर्स विकत घ्यावा लागणार नाही आहे. ते तुम्हाला फ्रीमध्ये शिकवलं जाणार आहे. मी एक सिरीज तयार करणार आहे आणि ते सिरीज त्याच्या रिलेटेडनुसारच स्टेप बाय स्टेपपासून मी त्याचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो तुम्हाला ह्याचे पैसे पे करायची गरज नाही आहे. आपण काही कुठली गोष्ट शिकायचं म्हटलं, आता हल्ली टेलरिंगचा कोर्स तुम्हाला माहिती आहे आता हल्ली ट्रेंडमध्ये राजाराणी कोचिंग क्लासेस मोस्ट ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यांची पॉप्युलॅरिटी खूप आहे कारण त्यांचे मेथड जे आहेत आणि त्यांची जी टेक्निक, त्यांच्या ज्या ट्रिक आहेत ना, ते एकदम प्रोफेशनल लेवलचे आहेत. आणि एक हाऊसवाईफला म्हणजे आपण घरगुती बायकांना जर असा कोर्स घ्यायचा म्हटलं तर त्याचे खूप पैसे पे करावे लागतात. मी ही राजा राणीचा कोर्स घेऊनच शिकलेली आहे. पण जर तुम्हाला हा कोर्स त्यांच्या पद्धतीमध्ये स्टिचिंग करायला शिकायचे असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी जे स्टिचिंग शिकवणार आहे हे त्यांच्याच रिलेटेड शिकवणार आहे. म्हणजे मी त्यांच्याकडे शिकलेले आहे, तर मी जे मेथड वापरणार आहे ते सगळं त्यांच्या पद्धतीनेच मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करणार आहे, ज्या गोष्टी मी शिकवणार आहे त्या तुम्ही मिस करणार नाही आहेत. किंवा एकदा हा व्हिडिओ दुसरीकडे गेला म्हणजे तर तुम्हाला शोधावं लागणार नाही आहे जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर.
माझ्या चॅनलला आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं की ऑफकोर्स तुम्हाला व्हिडिओ बघायला लेट होणार नाही. आणि जितकं तुम्ही लवकर शिकाल तितकं लवकर तुम्ही स्वतःचं डिझायनर ब्लाउजेस तयार करू शकाल. आणि बाहेर आपण बघू शकतो आता हल्ली चार्ज किती आहे. साधा बेसिक ब्लाऊज शिवायचं म्हटलं तर आता आमच्याकडे 300 रुपये तर चार्ज घेतातच. आणि मग तो अस्तर लावून घ्यायचा असेल तर मग त्याच्या 700, 800, 900 आणि डिझायनर आणखीन काही ॲड करायचं असेल तर त्याचे चार्ज वेगळेच घेतात. त्याच्यामुळे तुम्ही जर शिकलात फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर तुम्ही तुमचे स्वतःचे पण शिकू शकता, बनवू शकता आणि तुम्ही बाहेरचं कस्टमरसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, खूप मैत्रिणींना असं वाटतं की ब्लाऊज शिकणं म्हणजे खूप कठीण आहे. पण आज मी तुम्हाला साधा ब्लाऊज म्हणजे सिम्पल 4 टक्स ब्लाऊज किंवा 1 टक्स ब्लाऊज इतकं सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. सोपी पद्धत म्हणजे अगदीच सोपी नाही, अगदी प्रोफेशनल लेवलसारखी कटिंग हवी असेल तर तुम्हाला थोडंसं ट्रिकी म्हणता येणार नाही आहे. त्याच्यात थोडंसं डिटेलमध्ये जाऊनच शिकावं लागणार आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला थोडंसं ते अवघडल्यासारखं वाटेल. हो, सुरुवातीला आपण कुठलीही गोष्ट शिकायची म्हटलं, कुठलीही गोष्ट करायला घेतली की ती थोडी आपल्याला अवघड वाटतेच ना. जोपर्यंत आपण एक पाऊल पुढे टाकत नाही तोपर्यंत ते आपल्याला सोपं वाटणार नाही. आणि आपण एकच्या ऐवजी 2 पाऊल आणखीन चालत पुढे गेलो तर आपल्याला ते किती वाटतं, अरे हे किती सोपं होतं आणि उगाचच आपण अवघडल्यासारखं करत होतो. कारण जोपर्यंत तुम्ही सुरुवातच करणार नाही आहे तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्हाला पुढं जायचं असेल, काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी एक स्टेप पुढं जावं लागणार आहे. आलं लक्षात? तर घाबरू नका. टेलरिंग करणं हे काही खूप मोठं किंवा अवघड काम नाही आहे, खूप सोपं आहे. थोडंसं शिकेपर्यंत जरासं ते अवघड वाटतं पण ते अवघड नाही. एकदा तुम्ही त्या गोष्टी शिकलात तर त्या तुम्हाला खूप सोप्या वाटतील. आता हा जो आवाज ऐकताय आता हे चालू आहे असणार आहे ना, काय म्हणतात त्याला, प्रचार चालू आहे. प्रचाराचे लोक फिरत आहेत प्रचार करण्यासाठी. ठीक आहे, असो. आता जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत हे गर्दा गोंधळ तर असंच राहणार आहे. सो मला सांगा मैत्रिणींनो, तुम्ही कुठून बघताय मला, म्हणजे तुम्ही कुठल्या गावातनं बघताय का शहरातनं बघताय, कुठून बघताय, तुमच्या गावाचं नाव हे मला नक्की सांगा. आणि तुम्ही आता काय करताय सध्या ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, मला आवडेल खरं. आणि तुम्हाला माझं काम कसं वाटतं किंवा माझा हा दुसरा व्लॉग आहे. तुमच्याशी बोलता बोलता माझं सगळं आवडून पण झालं आणि दुपारच्या वेळेमध्ये मला थोडंसं स्टिचिंग करायचं होतं, ते मी स्टिचिंग वगैरे करून घेतलं. मम्मी मला नेहमीच काम सांगते, सगळं मीच करायचं का? आज तिला स्वयंपाक करायला होता. बघा, ऐकलत ना या मॅडमचं काय म्हणाल्या ते. सगळी कामं उरकून झाल्यानंतर आठवड्याचा भाजीपाला आणायला गेले होते. कारण रोज सकाळी भाजी काय बनवून रोज संध्याकाळी भाजी काय बनवू हाच प्रश्न पडतो. त्याच्यामुळं सकाळी सगळं आवरून झालं, दुपारी स्टिचिंग वगैरे सगळं करून घेतलं. त्याच्यानंतर दिवस मोडायला 6-6:30 वाजता मग आम्ही थोडंसं उशिराच होतो भाजीपाला आणायला, जेणेकरून मग ते काय होतं ना, भाजीपाला थोडा स्वस्त मिळतो. सो भाजी निवडणं पण चालू आहे. माझं दळण संपलं होतं, इथं दळण करायला पण चालू आहे. हे पूर्ण सगळे खडे वगैरे बघून झालं की मग दळायला टाकायचं. दळायला म्हणजे मी माझ्या घरामध्येच घरघंटी आहे त्याच्यामध्ये दळायला टाकते. कारण ह्याचा फरक मला एवढा जाणवायला लागला की मी बाहेरून दळण आणायचे बाहेरच्या मोठ्या गिरणीतनं. मग तिथं काय व्हायलं ना, पीठ अपुरं येणं किंवा भेळ मिसळ येणं हा प्रकार नको म्हणून मी माझ्या घरगुती कामासाठी घरघंटी घेतली. पण मला ह्याच्यामुळे बाहेरचे सुद्धा दळणं येतात, त्याच्यामुळे मी आता बाहेरचे सुद्धा दळणं दळायला घेते. गिरणीचा आवाज तर तुम्ही आता ऐकलातच. ते दळण होतं तोपर्यंत म्हटलं थोडंसं मशीनवरचं थोडंसं पसारा आवरून घेते. कारण शिलाईचे कपडे वगैरे, साड्या पिकोफॉलला आलेल्या
ब्लाऊजेस मापाला आलेले, काही ब्लाऊज पीस होतं जे शिवायचे आहेत, कटिंग करायचे आहेत मला, ते सगळं व्यवस्थित लावून म्हटलं ठेवून द्यावं अगोदर, कारण हे समोर खूप राडा दिसतो थोडेसे. आणि ही जी आहे ती कस्टमरची साडी आहे, सुंदर आहे ना साडी. आता या साडीला फॉल पिको करायचा आहे आणि ह्याच्यावरचा एक सुंदर ब्लाऊज शिवायचा आहे. आणि हा ब्लाऊज शिवताना आणि ह्याची कटिंग करताना मी तुम्हाला व्हिडिओ तसा टाकून देईल की मी हा ब्लाऊज कसा शिवणार आहे आणि कस्टमरला कसा हवा आहे तो. आणि हे असं बघण्यासाठी तुम्हाला ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओजला लाईक करा. आणि ही जी साडी आहे आणि ह्या ज्या वर साड्या टाकल्या आहेत ना, ह्या पिको फॉल झालेल्या आहेत. आणि हे जो 2 फॉल लटकलेले दिसत आहेत ना, मी फॉल कधीही धुवून घेते. तुम्ही कसं घेतात तेही मला सांगा. तुम्ही फॉल लावताना धुवून लावता प्रेस करून, की तो जसा आणला तसाच लावून टाकता? कारण मला तर असं वाटतं की फॉल नेहमी तो वॉश करून थोड्या वेळ 5 मिनटं पाण्यात ठेवायचा, वॉश करायचा, छान सुकवायचा, प्रेस करायचा आणि नंतर फॉल लावायला घ्यायचा. याने काय होतं, मग साडीला झोळ पडत नाही. आणि बिना पाण्यात भिजवतं फॉल आपण लावला ना, काय होतं ना की ते असं सिकुडल्यासारखं होतं, मग साडी गोळा असं सारखं दिसतं. नाहीतर मग तो फॉल वाकडा तिकडा असा फिरतो. कारण जेव्हा साडी वेअर केली जाते आणि जेव्हा ती धुतली जाते त्याच्यानंतर तो फॉलचा शेप तसा होतो वेडावाकडा. त्याच्यासाठी काय, अगोदरच फॉल व्यवस्थित स्वच्छ पाण्यातनं भिजवून घ्यायचा, सुकवायचा, छान प्रेस करून घ्यायचा आणि नंतर मग लावायचा. ही बघा माझी मैना, मला समजत नाही आहे ही भाजी निवडते. मॅडमचं आमच्या लक्ष भाजी निवडण्याकडं कमी, टी व्हीकडं जास्त चाललं आहे. हे बघा, आता या स्पीडने जर भाजी निवडायची म्हटलं तर मला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा पसारा सावरणं होणार. असं मुलांना काम सांगितलं की हे असंच असतं. मन्नू, हे मन्नू, मसाला भात करशील का गं? आज तर सगळंच आहे ना, प्लीज. मसाले भात खायचा आहे तुला? हा, बर, पण तयारी करावी लागेल. मन्नू, तयारी करून. नाही ना मम्मी, तूच कर. आता एवढं दमून यायचं, एवढं सगळं आणलं, पण आता काय तुझ्या भरोशावर तर माणसं नाहीच राहायला पाहिजे बघ. चल मी बनवते, पण उद्या संध्याकाळचा स्वयंपाक तू करायचास काय? ठीक आहे, चालेल. मनुबाईनी तर आता माझ्यावरच लोटून दिलं की आता तूच मसाले भात बनव म्हणून. हरकत नाही. इथं मी कोथिंबीर घेतली, पुदिना घेतला, हिरवी मिरची घेतली, लसण, अद्रक हे सगळं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या बरं का. कारण हल्ली ना कुठल्याही पाण्यामध्ये भाज्या धुवून ठेवतात तसेच, किंवा त्याच्यावरती पाणी शिंपडतात. कारण बघा तुम्ही ह्याच्यात किती मळ निघालाय, किती माती निघाली. आणि भाज्या 1 नाही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. भाजी वगैरे धुते, काही मसाला वगैरे रेडी करते, तोपर्यंत एक साईडला मी भातासाठी पाणी ठेवून दिलं. दुसऱ्या पातेल्यामध्ये अजून एक पाणी ठेवून दिलं गरम व्हायला. त्याच्यात सोयाबीन टाकले, कारण सोयाबीन थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलं तर ते छान सॉफ्ट होतात. आणि नंतर सोयाबीन स्वच्छ धुवून घ्यायचं 2 पाण्याने वगैरे. ह्याने काय होतं, ते सोयाबीन पण कशीही बनवलेली असते, त्याच्यामुळे 2 पाण्याने तर 2-3 पाण्याने तर त्याला छान स्वच्छ धुवूनच घ्या. ते सगळं पाणी गरम होतं, सोयाबीन तयार होते, तोपर्यंत मग मी इकडं अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेते, मिरच्या मधून चीर मारून घेते आणि बारीक कांदा चिरून घेते. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. इथे म्हणत नाही माझ्या पद्धतीने बनवा, तुम्हाला जसा बनवायचा आहे तसा बनवा. कारण मी कुकिंगशी रिलेटेड टाकत नाही आहे व्हिडिओ. मी जस्ट, कारण आता हा व्लॉग पूर्ण त्याच्यामध्ये थोडंसं हा ॲड केलं म्हणजे थोडंसं कंप्लीट होतं ना, की आपण बाहेर आलो, सगळी कामं केले, मग खाल्लं नाही का जीवाला, मग हे खाणं तर दाखवायला पाहिजे की नाही थोडंफार तरी. त्याच्यामुळे हां, आणि एक महत्त्वाची आणि अत्यंत कळकळून विनंती करते, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही आणि तुम्हाला तो लगेच मिळून जाईल त्याच्यासाठी.
हा मी माझ्या पद्धतीचा मसाले भात बनवला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीत बनवू शकता. मी थोडंसं तिखट प्रमाण जास्त वापरलं कारण हिरव्या मिरच्या पण वापरल्या, लाल तिखट पण वापरलं आणि टोमॅटो नव्हता माझ्याकडे, तुम्ही वापरू शकता. आणि नंतर शेवटी लिंबू पिळला, मीठ कमी होतं म्हणून मीठ टाकलं. तुम्हाला हवं तसं करा, ठीक आहे. आणि दुसरी परत एक रिक्वेस्ट की माझं चॅनल थोडाफार जरी तुम्हाला आवडला असेल ना, थोडाफार जरी, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि लाईकसुद्धा करा प्लीज यार, कारण हे पूर्ण व्हिडिओ बनवून ते ॲडिट करणं हे खरंच खूप हेक्टिक आहे, खूप म्हणजे खूप. मी रात्री 3 वाजेपर्यंत ह्याला ॲडिटिंग करत बसले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी याला करते, व्हॉईस ओव्हर करते. त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ बनवायला मला 2 दिवस लागले. त्याच्यामुळं प्लीज रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक मात्र नक्कीच करा. आणि आवडला नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की माझं तुम्हाला काय नाही आवडलं किंवा मी आणखीन काय करायला पाहिजे. मला तुमची कमेंट वाचायला आवडेल. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गोष्टीशी रिलेटेड हवा आहे हे पण तुम्ही मला सांगा, ठीक आहे. मी लवकरात लवकर प्रयत्न करीन तुम्हाला जो जसा व्हिडिओ हवा आहे तसा अपलोड करण्याचा, ठीक आहे. इथे माझं स्वयंपाक झालेला आहे, भात तयार आहे. आता आम्ही इथे जेवायला बसतो. चलो बाय.